नमस्कार माझे विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये। आज आपण 2022ची जी BDS परीक्षा झाली होती इयत्ता दुसरीसाठी, त्याच्यामधील सायन्स या विषयावरील जे काही 25 प्रश्न आले होते त्या 25 प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला तुमच्या मुख्य परीक्षेमध्ये पाहायला मिळतील, त्यामुळे या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करा। त्यामुळे तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये कोणत्या धाटणीचे प्रश्न येतील याचाही अंदाज येईल। तर बघा, जेव्हा तुम्हाला प्रश्न दिलेला असतो त्यावेळी तो प्रश्न व्यवस्थित वाचून दिलेल्या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता तो शोधायचा आहे। तो पर्याय शोधल्यानंतर त्या पर्यायाचा गोल तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये व्यवस्थित करायचा आहे। उत्तरपत्रिकेवरील गोल हे कॉम्प्युटरद्वारे चेक केले जातात, त्यामुळे गोल व्यवस्थित रंगवायचे आहेत। ते रंगवताना काय काळजी घ्यायला पाहिजे त्या पद्धतीचा व्हिडिओ आपण करणार आहोत। तो जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, आपण त्या पद्धतीचा व्हिडिओ तयार करू। चला तर मग आज आपण सायन्स या विषयावरील प्रश्नांची उत्तरे पाहूया। पहिला प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे बी आपण अन्न म्हणून खात नाही? भात, गहू, मका आणि कोबी। बघा, सायन्स या विषयाचे प्रश्न 76 पासून 100 पर्यंत चालू होतात। पहिले 1 ते 50 हे गणित या विषयामधील असतात, त्यानंतर 51 ते 75 बुद्धिमत्ता या विषयामधील प्रश्न असतात आणि राहिलेले 76 ते 100 हे सायन्स या विषयावरचे प्रश्न असतात। पहिला प्रश्न काय दिला बघा, खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे बी आपण अन्न म्हणून खात नाही? अन्न म्हणून खात नाही असं विचारलं। भात, गहू, मका, कोबी। तर बघा, भात या वनस्पतीचे बी आपण खातो, गहूचे पण खातो आणि मकाचे पण खातो, पण कोबी हे त्याची पाने आपण खातो, म्हणजे फुलकोबी याचं बी आपण खात नाही। कोबीपासून जे पाने येतात ते आपण खातो, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न काय बघा, वनस्पतीच्या कोणत्या भागामार्फत पाणी आणि अन्न झाडाच्या वेगवेगळ्या भागांना पुरवले जाते? वनस्पतीच्या कोणत्या भागामार्फत पाणी आणि अन्न झाडाच्या वेगवेगळ्या भागांना पुरवले जाते? वनस्पतीचे वेगवेगळे भाग आहेत, त्यापैकी मुळापासून जे शोषलेलं असते अन्न, जमिनीतील अन्न व क्षार जे मुळं शोषून घेतात ते खोडांना पाठवतात आणि खोड जे आहे ते सर्व प्रकारचे पाणी किंवा अन्न हे झाडाच्या वेगवेगळ्या भागांना पुरवते, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, ज्या गोष्टी निसर्गामध्ये उपलब्ध असतात त्यांना काय म्हणतात? ज्या गोष्टी निसर्गात फक्त तयार होतात किंवा निसर्गामुळे आपल्याला मिळतात त्यांना निसर्गनिर्मित गोष्टी असे म्हणतात, त्यांना निसर्गनिर्मित गोष्टी असे म्हणतात। काही गोष्टी ह्या मानव तयार करतो त्याला मानवनिर्मित गोष्टी म्हणतात, आणि काही गोष्टी ह्या निसर्गामध्ये उपलब्ध असतात त्यांना निसर्गनिर्मित गोष्टी असे सुद्धा म्हणतात। पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा उपयोग पक्षी घरटे बांधण्यासाठी करत नाहीत असं विचारले? सिमेंट, धागे, पाणी, गवत। तर बघा, धागे, पाने, गवत, काड्या, दोरा यांचा वापर करून पक्षी घरटे बांधतात, पण सिमेंटचा वापर करून पक्षी घरटे बांधत नाहीत। पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे। पुढचा बघा, शरीराच्या कोणत्या भागामध्ये अन्नाचे पचन होते? शरीराचे जे वेगवेगळे भाग आहेत त्याच्यामध्ये आपण तोंडावाटे खाल्लेले अन्न जेव्हा पोटामध्ये जाते त्या पोटातील जठर हा जो भाग आहे तो अन्नाचे पचन करतो। पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, कोणता जंगली प्राणी फक्त वनस्पतींचा अन्न म्हणून वापर करतो? बघा, प्राण्यांचे 2 विभागात विभागणी होते, जंगली प्राणी आणि पाळीव प्राणी। पाळीव प्राणी हे मानव त्याच्या वेगवेगळ्या कामासाठी आणि संरक्षणासाठी पाळतो, आणि काही प्राणी हे जंगलामध्ये असतात त्यांना जंगली प्राणी म्हणतात। या जंगली प्राण्यांपैकी काही प्राणी हे वनस्पतींचा वापर अन्न म्हणून करतात आणि काही प्राणी दुसऱ्या प्राण्यांची शिकार करून त्याचे मांस खातात, आणि जंगली प्राणी फक्त वनस्पतींचा वापर करतो असं विचारलं। मग हरिण, हत्ती आणि जिराफ हे जे जंगली प्राणी आहेत ते आपलं अन्न म्हणून वनस्पतींचा वापर करतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर हा पर्याय आपल्याला रंगवावा लागेल। जेव्हा पर्याय 1, 2, 3
हे तिन्ही पर्याय बरोबर असतात त्यावेळी चौथा पर्याय सर्व पर्याय बरोबर हा पर्याय आपल्याला रंगवावा लागेल. पुढचा प्रश्न बघा, हिवाळ्यामध्ये लोकरी कापडांचा वापर का करतात? हिवाळ्यामध्ये बऱ्यापैकी थंडी असते आणि त्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपण लोकरीचे कपडे वापरतो. हे लोकर आपल्याला मेंढीपासून मिळते. या लोकरीच्या कपड्यापासून काय होतं? थंडीपासून संरक्षण होते. त्यामुळे हिवाळ्यामध्ये लोकरी कापडांचा वापर केला जातो. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा, समुद्रातील पाण्याचे सूर्याच्या उष्णतेने टिंबटिंब रूपांतर होते. जेव्हा समुद्रातील पाण्याला सूर्याची उष्णता लागते तेव्हा त्याचे पाण्याच्या वाफेमध्ये रूपांतर होते आणि ही जेव्हा पाण्याची वाफ वरती जाते त्यावेळी आकाशामध्ये गेल्यानंतर त्याचे ढग होतात आणि त्या ढगांना जेव्हा गार हवा लागते तेव्हा पावसाच्या स्वरूपात ते पाणी परत खाली येते. जेव्हा समुद्रातील पाण्याची सूर्याच्या उष्णतेने जेव्हा वाफ होते तेव्हा ते वरती जातात, त्याचं ढग तयार होतं आणि त्या ढगामधून जेव्हा गार हवा लागते तेव्हा पाऊस येतो. या पूर्ण क्रियेला जलचक्र असे म्हणतात. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पाण्याच्या वाफेमध्ये. समुद्रातील पाण्याचे सूर्याच्या उष्णतेने पाण्याच्या वाफेमध्ये रूपांतर होते. पुढचा प्रश्न बघा, सफरचंद हे एक फळ आहे म्हणून त्याचा समावेश टिंबटिंबमध्ये होतो. तर बघा, सफरचंद हे एक फळ आहे, त्याचा समावेश रोगांपासून बचाव करणारे अन्न या घटकामध्ये होतो. पर्याय क्रमांक 4 आपल्याला रंगवावं लागेल. पुढचा प्रश्न बघा, 85वा, खालीलपैकी कोण आपले घरटे बांधत नाही? तर बघा, चिमणी, माकड, कावळा, गरुड यापैकी चिमणी, कावळा आणि गरुड हे स्वतःचे घरटे बांधतात. माकड झाडांवर राहते, झाडांच्या फांद्यावर माकड राहते, ते स्वतःचे घरटे बांधत नाही. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती वनस्पती औषधी वनस्पती म्हणून वापर करतात? आपल्या आजूबाजू वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आपल्याला मिळतात. त्यापैकी काही वनस्पती ह्या अन्न म्हणून वापर करतात, तर काही वनस्पतींची लाकडे घर तयार करताना किंवा वेगवेगळ्या प्रकारची वस्तू तयार करण्यासाठी करतात आणि काही वनस्पती औषधी वनस्पती म्हणून वापर करतात. तर बघा, वाटाणा, बटाटा, हळद आणि ऊस यापैकी हळद या वनस्पतीचा उपयोग औषधी वनस्पती म्हणून केला जातो. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता गुणधर्म हा निर्जीव वस्तूचा गुणधर्म आहे? त्यांची वाढ होते, ते श्वसन करतात, त्यांना अन्नाची गरज असते, ते प्रजनन करत नाहीत. तर बघा, निर्जीव वस्तू हे प्रजनन करत नाहीत, त्यांची वाढही होत नाहीत, ते श्वसन करत नाहीत, त्यांना अन्नाची गरज नसते. त्यामुळे त्यांची वाढ होते, ते श्वसन करतात, त्यांना अन्नाची गरज असते, हे सजीव वस्तूंचे गुणधर्म आहेत आणि ते प्रजनन करत नाही, हा निर्जीव वस्तूचा गुणधर्म आहे. पुढचा प्रश्न बघा, पोपटांची चोच कोणत्या प्रकारची असते? पोपट या पक्ष्याची चोच ही आकडीसारखी असते, ज्यामुळे ते कठीण प्रकारची फळं फोडून ते खाऊ शकतात. पोपटांची चोच ही आकडीसारखी असते कारण का कठीण फळे खाण्यासाठी त्यांना मदत व्हावी म्हणून. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. आणि ह्या चॅनेलवरील व्हिडिओज तुम्हाला आवडल्यावर चॅनेलचे व्हिडिओ लाईक करत चला आणि जर काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या गटामध्ये काकडी या वनस्पतीचा समावेश होतो? वृक्ष, वेल, झुडूप आणि रोपटी. तर बघा, काकडी ह्या वेल या वनस्पतीच्या गटामध्ये समावेश होतो. काकडी या वनस्पतीचा वेल या गटामध्ये समावेश होतो. काकडीच्या वेलाला हे काकडी लागतात. पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंबच्या सहाय्याने आपण विचार करतो. हृदय, पाय, नाक, मेंदू. बघा, हृदय हे रक्ताभिसरणाचे काम करते. पाय याच्यामुळे आपण चालू शकतो किंवा आपल्या शरीराचा तोल सांभाळू शकतो. नाकामुळे आपण वास घेऊ शकतो आणि मेंदूमुळे आपण विचार करू शकतो. आपली कार्यक्षमता याच्यामुळे मेंदवामुळे तयार होते. पुढचा प्रश्न बघा, खालीपैकी कोणता प्राणी हा जंगली प्राणी या गटात येत नाही? जंगली प्राणी या गटात येत नाही. हत्ती, चित्ता, जिराफ, घोडा. तर बघा, हत्ती, चित्ता आणि जिराफ हे जंगली प्राणी आहेत. घोडा हा पाळीव प्राणी आहे. त्याच्यासाठी मानव जे घर बांधतो त्याला पाग असं म्हणतात किंवा तबेला असं सुद्धा म्हणतात. पुढचा प्रश्न बघा, सळी, सिमेंट, विटा आणि वाळू यांचा वापर करून बांधलेल्या घराला कोणत्या प्रकारचे घर म्हणतात? कायमस्वरूपी घर, तंबू, तात्पुरते घर, बोट घर. तर बघा,
सळी, सिमेंट, विटा आणि वाळू यांचा वापर करून जे मानव घर बांधतो त्याला कायमस्वरूपी घर असे म्हणतात. ते घर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येत नाही, त्यामुळे याला कायमस्वरूपी घर या गटामध्ये वर्गणी होते. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या पद्धतीमध्ये बर्फाचे रूपांतर पाण्यामध्ये होते? बाष्पीभवन, उकळणे, वितळणे, संगणन. तर बघा, बाष्पीभवनात पाण्याचे बाष्प तयार होते, उकळल्यामुळे पाणीची वाफ तयार होते आणि संगणनामुळे काय होतं की जेव्हा पाण्याला जेव्हा गार हवा लागते तेव्हा त्या गार हवामुळे त्याचं छोट्या बिंदूमध्ये त्या वाफेचे पाण्यामध्ये रूपांतर होते, त्याला संगणन म्हणतात. आणि बर्फाचे रूपांतर पाण्यात होते त्याला वितळणे असे म्हणतात. पर्याय क्रमांक 3 आपल्याला रंगवावा लागेल. पुढचा प्रश्न बघा, खालीपैकी कोणाचा समावेश सजीवांमध्ये होत नाही? वनस्पती, पाणी, प्राणी आणि उंट. बघा, काही प्राणी आणि वनस्पती यांचा समावेश सजीवांमध्ये होतो. पाणी हे सजीवामध्ये येत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या प्रकारच्या अन्नाचा वापर शरीरातील स्नायू बळकट करण्यासाठी होतो? रोगांपासून बचाव करणारे अन्न, ऊर्जा देणारे अन्न, शरीराची वाढ करणारे अन्न यापैकी. बघा, शरीराची वाढ करणारे अन्न या प्रकारच्या अन्नाचा वापर शरीरातील स्नायू बळकट करण्यासाठी होतो. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या वनस्पतीचा वापर हा कागद निर्मितीसाठी होतो? तर बघा, बांबू या वनस्पतीचा वापर कागद निर्मितीसाठी होतो. पर्याय क्रमांक 4 आपल्याला रंगवावा लागेल. पुढचा प्रश्न बघा, पक्षी आपले घरटे का बांधतात? तर पक्षी अंडी घालण्यासाठी, अन्न साठवण्यासाठी आणि पाणी साठवण्यासाठी या सर्वांसाठी पक्षी आपले घरटे बांधतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर आपल्याला रंगवावा लागेल. पक्षी आपले घरटे अंडी घालण्यासाठी, अन्न साठवण्यासाठी, पाणी साठवण्यासाठी तसेच राहण्यासाठी, शत्रूपासून किंवा ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी बांधतात. पुढचा प्रश्न बघा, आपल्या वनस्पतीचे बी कोठे मिळते? तर आपल्या वनस्पतीचे बी हे फळाच्या आतील भागात मिळते, त्याच्यापासून नवीन वनस्पती तयार होतात. पुढचा प्रश्न बघा, खालीपैकी कोण पोळ्याचा वापर आपले घर म्हणून करते? तर मधमाशी आपल्या पोळ्याचा वापर आपले घर म्हणून करते. त्या घरामध्ये ती मध साठवते. ते मध विविध कामासाठी आपण उपयोगाला घेतो. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या अवयवामार्फत आपल्याला स्पर्शज्ञान होते? शरीरामधील जे त्वचा हे जे ज्ञानेंद्रिय आहे सर्वात मोठे, त्याच्यामुळे आपल्याला स्पर्शज्ञान होते. पर्याय क्रमांक 4 आपल्याला रंगवावं लागेल. तर बघा, आपण 2022ची जी मुख्य परीक्षा होती त्या मुख्य परीक्षेमधील विज्ञान या विषयामधील काही 25 प्रश्न पाहिलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये.